मावशी आई कशी आता? डॉक्टरना सारखे येऊन बघतायत, शुद्ध आली नाहीये तिला, पण डॉक्टर म्हणाले की स्टेबल आहे. ओके, स्टेबल आहे. That's a good sign. तू म्हणाली होतीस ना सगळ्यांनी आई पाळीने आराम करूया. तुम्ही जा घरी म्हणजे अंबरनाथला नको, इथेच जा आपल्या खानविलकर हाऊस मध्ये आणि तुम्ही जरा रेस्ट करा. मालविका तिला शुद्ध तरी येऊ दे. नाही नलमावशी, मी काय म्हणतो, तुम्ही सुद्धा इतका वेळ इथे आहात, तुम्ही सुद्धा दमला असाल, तुम्ही घरी जा, रेस्ट करा जरा वेळ. आईला शुद्ध आल्यावर आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. ओके ठीक आहे आम्ही निघतो, तुम्ही कळवत राहा. स्वीटू बाळा तू उभी का बस ना. नाही मी आहे तिची काळजी घ्यायला. तुम्ही जा शांतपणे आराम करा, गाडी खालीच आहे. कळवा. हो कळवतो. बस. ओम एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवून ठेवली स्वीटू. सॉरी म्हटल्याने सगळ्या गोष्टी संपत नाहीत स्वीटू. जर माझ्या आईला काही झालं तुझ्यामुळे तर त्याला जबाबदार तू असणार आहेस. फक्त मी तुला कधीही माफ नाही करणार. मम्मा मला माहितीये तू जन्म देऊन सुद्धा तुझ्यातलं काहीच चांगलं घेतलं नाही. कधीच चांगली मुलगी नाही बनू शकली. माझ्यामुळे फक्त आणि फक्त तुला त्रास झाला मम्मा. पण लवकर डोळे उघड. घरी आलीस ना की तुला अभिमान वाटेल असं वागेन, पण आता डोळे उघड ना प्लीज. प्लीज डोळे उघड मम्मा. मम्मा आई ऐक ना, मला माहिती मी खूप बिझी होतो कामात, पण तू लवकर बरी हो, मग आपण एकत्र खूप वेळ घालवू. अंडरस्टँड, मी तुला फार वेळ देऊ शकलो नाही, पण मी आहे. तुला खूप वेळ दे. नाही तू माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहेस अख्ख्या जगात. तू प्लीज लवकर बरी हो ना. आणि आम्ही दोघं भांडणार पण नाही, खरंच नाही. नात्यासाठी स्वेटर पूर्ण करायचा ना. हा, आणि मला खानविलकरांची सून म्हणून सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना बघायचंय की नाही. उठा ना प्लीज. तुला काही हक्क नाहीये तिला बोलायचं. हे सगळं झालंय ना, ही परिस्थिती आपल्यावर आली तुझ्यामुळे आली. ओम, तू आधी सांगितलं असतंस तर आई अशी इथे नसती आज. ओम काय बोलतोयस? सगळ्याला फक्त तू जबाबदार आहेस. मावशी निदान माझी बाजू सगळ्यांना समजायला तरी उठा ना प्लीज. माझ्याशी कसे सगळे तोडून टाकताय. मावशी मावशी डॉक्टर मला काय मावशींना शुद्ध आली बहुतेक. मावशीने आता डोळे उघडले. आई मम्मा, आई मावशी डॉक्टर प्लीज कम फास्ट. डॉक्टर मम्मा. आई मम्मा खरंच आप सभी लोग बाहर जाइए, डॉक्टर साहब आ रहे हैं. पण प्लीज सब लोग जाइए बाहर, डॉक्टर आ रहे हैं. त्यांना शुद्ध आली. डॉक्टर दादा चाय कशाला राव की राव.
बरू तुझी खूप धावपळ झाली घे मी आराम कर. नाही मला मला नकोय. रॉकी कसे ना डोळे मिटले ना की मला सारखा शकूचा चेहरा डोळ्यासमोर येतो. बात तो सही कह रहे हो आप नूर मौसी, लेकिन आप अभी थक गए हो ना, तो दादा की बात मान लीजिए, थोड़ा आराम कीजिए. हे बघ ना शकुताई ना डोळे मिटून शांत पडले, पण त्यामुळे किती जणांचे डोळे उघडले ते बघ. वाईटातून चांगलं होतं म्हणतात ना ते हे असं. मी सांगतो का शकुताई यातून नक्की बाहेर पडली बघ. स्वीटूचा फोन आहे. हा स्वीटू बोल. हॅलो आई. स्वीटू आई काय झालं? सगळं ठीक आहे ना तिथे? तू का रडतेस? काय झालं स्वीटू? शकू मावशीने डोळे उघडलेत म्हणजे डॉक्टर तपासतायत पण मावशींना शुद्ध आली. देवच पावलं बघ. शकू शुद्धीवर आली. अरे क्या? आम्ही येतो. खरंच मला माहित होतं की माझी मैत्रीण लवकर बरी होणार. हा तर माझा सगळा थकवा गेला. हो आपण जाऊया का हॉस्पिटलला? हो 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 म्हणजे काय? हो मी देवासमोर साखर ठेवून येते. आले चालेल. दादा भगवान ने हमारी सुन ली दादा. वेल आपल्यासाठी गुड न्यूज आहे. शकुंतला मॅम शुद्धीवर आल्या. देवच पावला. तुमचं खूप खूप आभार. डॉक्टर थँक्यू सो मच. डॉक्टर मम्मा बघून नाही वेट मिस्टर ओम, मी काय सांगतो नीट लक्षात घ्या. आता मॅमना विकनेस खूप आहे, तेव्हा त्यांना विश्रांतीची गरज आहे. त्यांना जास्ती श्रम पडतील, त्रास होईल, असं आपल्याला आता काही करायचं नाही. रादर मी असं सजेस्ट करेन की पुढचे 2 दिवस त्यांच्याशी आपण बोलायचं नाही. हळूहळू त्या रिस्पॉन्स द्यायला लागतील. देवाने आपल्या हाकेला होऊ दिला हे महत्वाचं. ओके एक्सक्यूज मी. थँक्यू डॉक्टर. आपण यहाँ से देखते ना. देवा तुझे मनापासून आभार. माझ्या शकू मावशींना परत आणलंस. सगळ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून मला खूप बरं वाटतंय. हो ओम माझ्यावर अजूनही नाराज आहे ठीक आहे, पण त्याची बाजू बरोबर आहे. आणि ओमला आता माझ्यासोबत राहण्याची काही गरज नाही. इथून गेलेलं बरं. तुला असं वाटतंय की आम्ही तुझे लाड करतोय, खूप तुझ्यावर खूप प्रेम करतोय म्हणून तू आम्हाला ग्रांटेड धरतीयस. मी तुला न ओळखण्यातच चुकलो. चुकीच्या मुलीवर प्रेम केलंय मी. मला बोलायचं काही बोलायची वगैरे गरज नाही तुला. वेळीच बोलली असतीस तर हे सगळं कदाचित मला तुला माफ करायला वेळ लागेल किंवा मी कधीही तुला माफ करू शकत नाही.
तुझ्या चुकीची शिक्षा एक वेळ मी स्वतःला देईन, पण तुला इतका त्रास झालेला मी नाही बघू शकत. म्हणून मी लांब जाते तुझ्यापासून. पण आय लव्ह यू. आई, मम्मा आई कशी आहेस तू आता? मम्मा लवकर घरी ये हा तू. मी आता वाटेल तसं नाही वागणार, कोणाला वाटेल तसं नाही बोलणार. मी खूप त्रास दिला तुला, पण आता खरंच तू घरी आलीस ना, बघशील तुझी बदललेली मालविका. तर तक्रार करायची एक संधी देणार नाही, खरंच नाही देणार. मी तुला फार वेळ देऊ शकलो नाही. आय एम रिअली व्हेरी सॉरी. आणि मी यापुढे तुला हवा तेवढा वेळ देणार आई, कारण मला लक्षात आलं की मी खूप काम करायचो आई, आणि मी तुला वेळच देऊ शकलो नाही. तू म्हणायचीस ना की माणूस एकदा कामात अडकला की त्याला याचा विसर पडतो की आपण इतर गोष्टी केल्याच नाहीयेत, आपण आयुष्यात जगलो नाही. आणि मग पुढे जाऊन असं वाटतं की आपलं खूप काही करायचं राहून गेलं. तसंच आज माझं झालं आई. तुला इथे बघून मला हे जाणवलं की माझं खूप काही करायचं राहून गेलंय, तुझ्याबरोबर वेळ घालवायचा राहून गेलाय. स्वतः तू बरी झालीस की फक्त तुला वेळ देणार. फॅमिली कम्स फर्स्ट, मग काम. फॅमिली फर्स्ट. शकू, ऐकलंस ना? हा, सगळं ठीक होणार आहे. लवकर बरी हो. माझ्या मैत्रिणीला अशा अवस्थेत मला नाही बघू. मम्मी जी जल्दी ठीक हो जाओ ना प्लीज. अरे शादी की तैयारी करनी है मम्मी जी, है ना? मम्मी जी प्रॉमिस करता हूँ शादी में सब चीज आपके चॉइस की होगी. काहीतरी बोलतायत त्या. कुछ समझ में नहीं आ रहा है. काही हवंय का तुला? स्वीटू बद्दल विचारते का? स्वीटू कुठे? अरे अपने साथ तो थी अभी. खूप वेळ झाला मी तिला पाहिलंच नाही. गेली कुठे? इथे बाहेरच असेल, मी बघतोय. हम देख के आते हैं. शकुताई, स्वीटू येते. मावशी, मी इथून आपल्या घरातून जाते. तुम्ही बरं झालेलं घरी आलेलं मला बघायचं होतं, पण
हरकत नाही. तुमची खुशाली कळत राहीलच मला. तुम्ही काळजी घ्या हा तब्येतीची, आणि लवकर पहिल्यासारखं ऍक्टिव्ह व्हा. मावशी, मी न सांगता जातीये म्हणून तुम्हाला कदाचित माझा राग येईल, पण माझा नाईलाज आहे. तुमच्या तब्येतीबद्दलचं सत्य लपवलं म्हणून माझ्यावर ओम नाराज आहे, माझ्यावर चिडलाय. त्याच्या बाजूने पाहिलं तर तो योग्यच आहे, त्याचं काहीच चुकलं नाहीये, पण मीही चुकले नाहीये हे कळायला थोडा वेळ जावा लागेल. आणि तो त्याला मी देणं गरजेचं आहे. आणि हा, तुम्ही हौसेने विणायला घेतलेला स्वेटर मी घेऊन जाते. स्वेटर विणायलाही घेतलाय. ओमसाठी नाही मला विणता आला स्वेटर, पण तुमच्या बाळासाठी, माझ्या नातवंडासाठी काही गोष्टी मला ठरवून करायचे. तो मी करेन पूर्ण, आणि तुमच्या नातवाला घालेन. माझ्या अरेरावीला माझी स्ट्रेंथ समजून नात्याची गणित बाधत राहिले, पण नात्यात जो निरपेक्षपणे देतो ना, तोच नफ्यात असतो. लक्षात नाही आलाय माझ्या. माझी अजून एकच विनंती, मला लेक म्हणता मानता म्हणून सांगते, माझ्या मालविका ताईला माफ करा. मालविका ताईंना त्यांची चूक कळली आहे आणि त्यांना खूप पश्चात्तापही होतोय. मावशी, प्लीज त्यांच्यावरचा राग विसरून जा ना. आपली भेट नाही झाली तरी तुमचे आशीर्वाद तुमच्या नातवापर्यंत नक्की पोहोचत राहतील. मावशी, काळजी घ्या. तुमची स्वीटू. शकू, स्वीटू बरी आहे बाबा, आणि बाळ पण बरं आहे. आई, स्वीटूला बरं वाटलं आणि तुझ्या आजाराबद्दल कळलं. मला एक गोष्ट कळत नाही, स्वीटूने ही गोष्ट आपल्यापासून लपवून का ठेवली इतके दिवस? तिने आधी सांगितलं असतं तर आपल्याला बरंच काही करता आलं असतं, या सगळ्या गोष्टी टळल्या असत्या. तिने का लपवलं आपल्यापासून सगळं? मला स्वीटूचं हे वागणं अजिबात पटलं नाहीये. मी काय म्हणतो ओंकार, मी नंतर बोला ना त्यांच्याशी. शकू, तू शांत हो, शांत हो. ठीक आहे सगळं, तू नको विचार करू, शांत हो. तू शांत राहा ना बाई, तुला त्रास होईल, शांत हो. आईला स्वीटूची इतकी का काळजी वाटतेय?